सर्व प्राध्यापक वर्ग, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी वर्ग. विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी फेअरवेल म्हणजे निरोप समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. तसं तर निरोप आणि फेअरवेल यासाठी आपण बोलायचं काय हेच सुचत नसतं. म्हणजे की आपल्यामध्ये एक संमिश्र भावना ज्या असतात त्या दाटून येत असतात. परंतु मित्रांनो, निरोप घेऊन एखाद्या ठिकाणाहून आपल्याला आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करण्यासाठी जावंच लागतं. म्हणजे ही खूप विचित्र भावना असते की जी आज डिप्लोमा सेकंड इयर आणि डिग्री फायनल इयरच्या विद्यार्थ्यांच्या ज्या भावना आहेत त्या खूप विचित्र भावना असतात. विद्यार्थ्यांनो, आपण कॉलेज नावाच्या या सुंदर अशा वृक्षावरून तुम्ही जी सुंदर अशी पाखरे आहात ती पाखरे आज या कॉलेजच्या वृक्षावरून उडून जाणार आहात. विद्यार्थ्यांनो, आपण 10वी झाल्यानंतर 10वीचा निरोप घेतो त्यावेळेस आपल्या विविध वाटा असतात. नंतर 12वी झाली की आपण विविध क्षेत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतो, त्यावेळेस आपण निरोप घेतो. आणि आज आपण कॉलेजचा निरोप घेत आहोत आणि आपल्या जीवनाच्या एका नवीन यशाच्या दिशेने आपण जात आहोत. याचं आनंदही आहे आणि एकीकडे आपण सर्वजण आम्हाला या DB कॉलेज ऑफ फार्मसी फॅमिलीला सोडून जात आहोत याचं दुःखही आहे. जसं की सरांनी म्हटलं की जरी तुम्ही इथून पास आउट होत आहात परंतु हा निरोप नाही, हा एक छोटासा कार्यक्रम आहे. तुम्ही आमच्याशी जोडले जाणार आहात. सरांनी म्हटलेलंच आहे, प्रिन्सिपल सरांनी, की यानंतरही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या स्वप्न पूर्ण करण्यामध्ये किंवा तुमचं पुढील काही जे एम आहे त्याच्यासाठी आमची जे काही मदत तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी आम्ही सर्व प्राध्यापक वर्ग नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. विद्यार्थ्यांनो, असं म्हटलं जातं की वक्त से लढकर नसीब बदलता है, वक्त से लड़कर नसीब बदलता है, इंसान वही है जो तकदीर बदलता है, इंसान वही है जो तकदीर बदलता है. कल क्या होगा कभी मत सोचो, कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. आपण या ठिकाणाहून बी फार्मसी असेल, डिप्लोमा असेल पूर्ण करून विद्यार्थ्यांचं काही स्वप्न असेल की पुढे माझं मेडिकल असेल किंवा कुणाला एम फार्मसी करायची असेल, डिप्लोमा झाल्यानंतर कुणाला बी फार्मसी करायची असेल किंवा एखाद्याला गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचं असेल